एक प्रेक्षणीय बिनजोड बघायला भेटली आणि नक्कीच आपला दुधने गावच्या नंदीनी आणि इकडं नाव का बैलाचं देवा. देवा एक चांगला गुलाल झाला. चला आपण थोडीशी माहिती घेऊ. शेठ नमस्कार. नमस्कार. नाव सांगा ना आपलं. त्यांनी शिवाजी काला नाही. आणि आपल्या नंदीचं नाव शंभू. शंभू. शंभू आणि कोण पळाला आज? शंभू आणि देवा पालाला. दादा ही गाडी अगोदर पळालेली का? नाही. पहिल्यांदा पळवली आणि गुलाल घेतला. काय सांगाल आजच्या या मैदानाबद्दल? एक चांगली गाडी झाली, 5व्या क्रमांकाची शर्यत होती आणि नक्कीच गुलालासाठी पात्र ठरलाय तुम्ही. खूप चांगला वाटतं आज आणि चांगली गाडी पळाली आज आमची. नक्कीच आज बघतोय की तनिषा शिवाजी कालने एक मोठं नाव बिनजोड मध्ये आणि खरोखर एक म्हणजे बोलतात ना की या नावाला लग सुद्धा लागलेलं आहे आणि चांगली चांगली गुलाल तुमच्या नावावरती आहेत. काय सांगाल? चांगला वाटतं एकदम. लोक बोलतात चांगला वाटतंय आणि आमचं कधी कधी बिनजोड नावही असतंय आणि अड्ड्यात जमली तर अड्ड्यात पण. दादा आजची शर्यत कशी होती आणि कशा प्रकारे तुम्ही जमवली? आजची शर्यत आम्ही देसाईचा मोनी होता ते आलते विचारायला. पप्पाला कॉल केला मी शर्यत करायची. पप्पा बोलले करा बिंदास. ते आपली मैत्रीपूर्वक शर्यत झाली आणि गाडी एकदम चांगली आली आणि गुलालासाठी पात्र झाली. दादा ही गाडी पळायला नव्हती अगोदर, मग पहिल्या कसं केलं तुम्ही पायऱ्याचा? संजय ड्रायव्हर ढोकेकर यांनी मला फोन केला 5-6 दिवसापूर्वी. बोलतो मला बैल पाहिजे. दादा मी बोललो तुला बैल देतोय 100%. दादा नियोजन करता कोण आहे आणि कशा प्रकारे नियोजन करताय? नियोजन काय नाही. फोन 2 नियोजन बादशाह गणेश शेळके, प्रतीक गायकवाड आणि मी असतो. फोन करतो बैल देता का, लगे बैल भेटतो आम्हाला पायऱ्यासाठी. काय बघून तुम्ही पायऱ्या करता? बघा ज्याचा बैल पळतो त्याला बैल द्यायला काय हरकत नाही. आता सध्या आपण म्हणजे आपला शंभू कोणत्या खांदी पळतो आणि कोणती साईडला पळतो? डाव्या साईडनी पब्लिकला पळतो आता समजा. पब्लिकच्या बैलाला खूप डिमांड असते मुंबई बिनजोड मध्ये आणि एक चांगले फोन पण येत असतील, चांगले नंदीचे पैरे पण येत असतील. मग असं काय बघून तुम्ही पैरे करता? कारण का बघा आपला बैल आहे, आपल्या बैलापेक्षा थोडासा 2 पावलं जास्त पडला पाहिजे हे प्रत्येकाची अपेक्षा असते. काय सांगता? कारण की मी संजय ड्रायव्हर ढोकेकर खूप विश्वास आहे आमचा आणि आम्ही त्यांना एक रात्री पहिल्यात पडून बैल देऊ शकतो. म्हणजे बघा मित्रांनो, या बैलगाडा क्षेत्रामध्ये विश्वास पण खूप इम्पॉर्टंट असतं आणि तसंच त्यांचा आपला जो ड्रायव्हर आहे त्यांच्यावरती विश्वास आहे आणि अशा प्रकारे त्यांचा पैरा होता. आता बघा खूप सारे नंदी आपल्या बिनजोडला पळतात म्हणजे आणि तुम्हाला पण वाटत असेल का बघा आज आपण बिनजोड खेळतो, कधी कधी नाव देतो, कधी नाव फिरवतो. तुम्हाला पण वाटत असेल की कधी कधी बिनजोडला नाव द्यावं, त्याच्यासाठी पैरा पण टॉपचा करावा लागतो. मग तुमची अशा अपेक्षा असते का की खरोखर एखाद्या म्हणजे मालकाने आम्हाला कॉल करावा पैऱ्या वगैरे? नक्कीच. काय सांगाल कोणाच्या मध्ये पळण्याची तुमची अपेक्षा आहे? आम्हाला पळण्याची अपेक्षा आहे मित्रांनो नक्कीच बघा एक बिनजोड नाव जुने ज्यांचे चक्रस्वार आहेत त्यांचे वडील आणि एक जुन्या कालापासूनच त्यांचे नंदी पळलेले आहेत. भाई अगोदर जाऊन कोण कोण होते तुमच्या? आपल्या टायमिंगला गजा होता, गजानंतर आपला हिरो आला, हिरो नंतर आपला शंभू, आर्निया, मंत्र, रॉकी. म्हणजे मित्रांनो खूप वर्ष अगोदर पासूनचा अनुभव आहे. मला वाटतं गजा आणि आपला सप्त इंडिकेशन मोठा लक्षात ज्यांचं आधीच निधन झालं ते कुठेतरी एकत्र पळालेले. काय सांगाल? गजा आणि सप्त इंद्रकेशी लक्ष ही गाडी एकदम टॉपची पळाली होती आणि शरद होती. ओके. मग काय सांगाल कशा प्रकारे म्हणजे तो काल होता? मला वाटतं तू खूप लहान असतील त्या टायमाला आणि आज म्हणजे आपल्यामध्ये नाही एक आठवण म्हणून पण तुम्हाला ती शर्यत आठवणीमध्ये असेल. काय सांगाल? ती मिलिंद शेख पाटील आपल्या गजाची आठवण सांगतो मी तुम्हाला. मिलिंद शेख पाटील कोजगाव अंबरनाथ त्यांचा जपान होता आणि आपला गजा होता. ही शर्यत नक्कीच म्हणजे चांगल्या शर्यती पण तुम्ही केलेल्या आहेत आणि आता तुम्ही म्हणजे बिनजोड मध्ये पदार्पण तुमचं चांगलं. काय अपेक्षा ठेवता या बिनजोड कडनं तुम्ही आणि कशा प्रकारे बघता या शर्यतींकडे? कारण का आता बघता तुझ्यासारखी अनेक कशी यंग पोरं आहेत ना शर्यतीमध्ये येत आहेत. कुठं ना कुठेतरी आपल्याला काम धंदा, कॉलेज किंवा शाळा अशा गोष्टी बघून आपल्याला हा क्षेत्र चालवायचा. काय सांगशील? पहिले नियोजन झालेलं असतं आणि जेव्हा शाळेत जायचं असतो तेव्हा काय शाळेत सांगतो शाळेत जाऊन की या दिवशी मला सुट्टी घ्यायची घेतो मग शाळेत येतो. नक्कीच भाई, शुभेच्छा तुला आजच्या या गुलालासाठी आणि असाच गुलाल घेत राहा. चांगले पैरे करत राहा. धन्यवाद.